सर्वांना नमस्कार. आज आम्ही बनवत होतो तांदळाचे पापड. त्यासाठी शुभ्र आणि मी छान कागद कापत बसलेलो होतो तांदळाचे पापड बनवण्यासाठी. आणि एका बाजूला तांदळाचे पापड बनवण्यासाठी छान पाणी पण ठेवून दिलेलं होतं. आणि ते होतं नाही कुठं तर लगेच पटकन खिशी पण घेऊन टाकलेली होती. तर माधुरी आणि मी आम्ही दोघी मिळून खिशी घेत होतो. आणि तुम्ही तुमच्याकडे कशी पद्धतीने पापड बनवतात हे मला कमेंट करून नक्की कळवाल, कारण आम्ही दरवर्षी याच पद्धतीने पापड बनवतो. आणि तसे आमच्या तिघी जणींचे हे पापड होते, त्यामुळे सगळे आम्ही एक खट्टी बनवून घेत होतो. तर आज तांदळाचे पापड सकाळी बनवून घेतलेले होते तिघींचे पण, आणि संध्याकाळी आम्हाला परत कुरड्या गहू पण दळून आणणार होतो, आणि त्यामुळे मग संध्याकाळी आम्हाला त्याच कामाला लागणार होतो. तर त्यामुळे सकाळी लवकरच आज पापड बनवण्यासाठी लागलेलो होतो आणि दोघी मिळून करत होतो. आई पण होती आमच्या मदतीला. आई चाळगाळ करून देणं, घरातला स्वयंपाक वगैरे करणं, मुलांना सांभाळणं, हे सगळ्या गोष्टी आई करत होती. पण तरीही हे माझे दोन भाचे जे आहेत ते इतका त्रास देतात आम्हाला विचारायचंच नाही. तर पापड थोडी नवरदेवाची पण मदत आम्ही घेतलेली होती. आणि पापड झाल्याच्या नंतर लगेचच संध्याकाळी ही आईने असे गहू दळून आणलेले होते. तर 3 वाजताच आईने गहू दळून आणलेले होते. आणि हे चाळगाळ करता करता आम्हाला रात्रीचे 8-8:30 वाजून गेलेले होते, कारण गव्हांना इतकी तांब आलेली होती आणि थोडासा फेस पण आलेला होता, कारण वातावरण खूप हीट होतं आणि त्यामुळे थोडासा आम्हाला त्रासच झालेला होता. पण चिक पण बऱ्यापैकी पडलेला होता. आता आई आम्हाला सांगत होती 12 किलोचे, पण आईचं माप आम्हाला माहिती आहे 2 किलोचे एक्स्ट्राचेच असतात तिचे, त्यामुळे जवळजवळ 14-15 किलोच्या ह्या कुरड्या होत्या. तर दोघीजणी दोघी बाजूंनी लागलेलो होतो. आईने दळून वगैरे आणून दिलेलं होतं आम्हाला. आणि रात्रीच्या जेवणाची पण आम्हाला तयारी करायची होती, तर त्यामुळे पटपट कामं तर करतच होतो आम्ही. त्यासोबतच थोड्याशा गप्पा गोष्टी पण चाललेल्या होत्या आमच्या. तर बराचसा वेळ झालेला होता, जवळजवळ आम्हाला 8-8:30 वाजून गेलेले होते हे सर्व करता करता. चिकामध्ये थोडीशी तुरटी पण टाकलेली होती आम्ही. तुरटीने छान कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर उद्या लगेचच घाट पण घेणार होतो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.